नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागाची सुरुवात होते. नंदिनी आणि शारदा गॅलरीमध्ये उभ्या असतात तिथून होते. शारदा नंदिनीला शांतपणे समजवते की जीवा सतत तिचाच विचार करत आहे. तो कोणाशी बोलतोय, काय करतोय हे सगळं नंदिनीला पाहण्यासाठी आहे असं शारदा सांगते. ती नंदिनीला विनंती करते की तिने थोडा तरी विचार करावा आणि घाईघाईने निर्णय घेऊ नये. नंदिनी मात्र या सगळ्या गोष्टी ऐकायला तयार नसते. ती आईला स्पष्ट सांगते की तिला यावर अजून काहीच बोलायचं नाही. तेवढ्यात खाली उभा असलेला जीवा रिक्षावाल्याशी बोलताना दिसतो. तो नेहमीप्रमाणे मजेशीर अंदाजात आपल्याकडच्या भन्नाट आयडियांची चर्चा करत असतो. अचानक रिक्षावाला जीवाचं लक्ष वर गॅलरीकडे वेधतो. तेव्हा जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातं. नंदिनी दिसताच जीवा तिला हात दाखवतो, हाक मारतो आणि आत येण्याची परवानगी मागतो. पण नंदिनी पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि रागात तेथून निघून जाते. दिवा तिच्या मागे बोलत राहतो पण नंदिनी थांबत नाही. दुसऱ्या बाजूला काव्या आणि मानिनी गेस्ट रूममध्ये बोलत असतात. मानिनीला काव्याला पुन्हा गेस्ट रूममध्ये ठेवावं लागतं याचं वाईट वाटत असतं. काव्या मात्र खूप समजूतदारपणे सांगते की या सगळ्यामुळेच तिला देशमुख कुटुंबाचं महत्त्व कळालं. तिने हे सगळं सकारात्मक पद्धतीने स्वीकारलेलं आहे. काव्या मजेशीर पद्धतीने सांगते की तिला दिव्य शक्ती आहे आणि ती पार्थ सध्या काय करत असेल हे ओळखू शकते. त्याचवेळी दुसरीकडे पार्थ काव्याचं स्केच पाहताना दिसतो. तो मनातल्या भावना व्यक्त करतो आणि काव्याबद्दल झालेल्या गैरवर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करतो. त्याला काव्याला दुखावलेलं अजिबात आवडलेलं नसतं. दरम्यान काव्या आणि मानिनी जीवाला व्हिडिओ कॉल करतात. जीवा बाहेर गार्डनमध्ये बसलेला असतो. तो मजेशीर पद्धतीने सांगतो की सासरी त्याचं भारी स्वागत झाले, पण प्रत्यक्षात धनंजयांनी त्याला घरात घेण्यास नकार दिलेला असतो. मानिनी जीवासाठी काळजी करते, पण जीवा ठाम असतो की ही लढाई त्याची आहे आणि तो नंदिनीला नक्की मनवणार. नंतर नंदिनी थेट जीवासमोर येते. ती त्याला स्पष्ट शब्दात सांगते की त्याने इथून निघून जावं. जीवा मात्र विनोदी आठवणी आणि प्रेमाच्या गोष्टी सांगत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. रिक्षावाला बनून आलेल्या जुन्या आठवणी नंदिनीच्या मनात डोकावतात, पण तरीही ती कठोर राहते आणि तिथून निघून जाते. इकडे घरात वसू आणि रम्या काव्याच्या सामानाबद्दल चर्चा करत असतात. काव्या काहीतरी उघडकीस आणेल या भीतीने ते बॅग लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यातून छोटासा गोंधळ होतो आणि वसूचं बोट दुखतं. वसू काव्याला दोष देत मनात चिडचिड व्यक्त करते. दुसरीकडे धनंजय वॉचमॅन गुड्डूला जीवाचा फोटो दाखवून स्पष्ट सूचना देतात की जीवाला घराच्या आसपासही येऊ द्यायचं नाही. पण प्रत्यक्षात जीवा आपल्या बोलण्याने आणि सहानुभूतीने गुड्डूला आपलंसं करतो. दोघांमध्ये भावनिक संवाद होतो आणि गुड्डू आपली व्यथा जीवाला सांगतो. भागाचा सर्वात खास क्षण येतो जेव्हा नंदिनी गेटवर येते आणि तिला सांगितलं जातं की जीवा निघून गेला आहे. नंदिनीच्या मनात थोडी हुरहुर लागते, पण लगेचच मागून सजवलेली रिक्षा येते. रिक्षामध्ये जीवा असतो. गाणं वाजत असतं आणि रिक्षावर नंदिनी जीवाच्या आठवणींचे फोटो लावलेले असतात. जीवा नाचत गात नंदिनीसाठी आपलं प्रेम व्यक्त करतो. नंदिनी काही क्षण स्तब्ध होते. तिला रिक्षामधले फोटो, आठवणी आणि जीवाचा प्रयत्न पाहून मनात गोंधळ निर्माण होतो. मात्र ती शेवटी रागात तिथून निघून जाते. भागाच्या शेवटी स्पष्ट होतं की जीवा अजूनही हार मानत नाहीये आणि नंदिनीचं मन अजूनही पूर्णपणे दूर गेलेलं नाहीये. उद्याच्या भागाची झलक पार्थ काव्याला घर सोडण्यास सांगतो. नंदिनी जीवाला ठाम नकार देते, पण जीवा अजून एक मोठा डाव खेळणार का हे पाहायला विसरू नका मित्रांनो. अशाच नवीन रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.